हॅलो फ्रेंड्स, गणपती बाप्पा मोरया, जय शिवराय. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असायलाच आम्ही आता आमच्या फॅमिली ट्रिपवर लडाखला चाललेलो आहोत. तर त्याची आम्ही छोटीशी ही तयारी केलेली आहे. तुम्हाला छोटासा एक ब्रीफ आयडिया म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करते. तुम्हाला माहितच असेल मला 2 मुली आहेत, त्याच्यापैकी माझी एक मुलगी ही 2 वर्षाची आहे. तर थोडं मस्ती चालू आहे, प्लीज इग्नोर इट. तर जस्ट आमचा हा पहिला प्रवास आहे की एवढा लांबचा केलेला आम्ही घेऊन चाललेलो आहोत. तर जस्ट एक आयडिया द्यावी की आम्ही काय काय तयारी केलेली आहोत, किंवा तुम्हाला सुद्धा पुढे कुठे जायचं असेल तुमच्या मुलीबरोबर प्रवासाला, लहान मुलांबरोबर, तर तुम्ही काय काय तयारी करू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंदाजे येऊन जाईल. तर सगळ्यात महत्वाचं आहे की जे लहान बाळासाठी लागतं ते खाण्याच्या गोष्टी. ते माझ्या मिस्टरांनी सुशांतने तो आमच्यासाठी एक आम्ही पोर्टेबल गॅस असा ऑर्डर केलेला आहे की जो आम्ही वाटलं आम्हाला कुठे प्रवासामध्ये घेऊन खाऊ शकतो, तर आम्ही तो एका ठिकाणी थांबून आम्ही तिची खाण्याची पूर्णपणे व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याच्याबरोबर ह्या गॅस बरोबरच आम्हाला काही आम्ही भांडी आणून घेतलेली आहे की जे नॉनस्टिक आहे, युजफुल आहे, की ज्याच्यामध्ये आपण कुठलाही पदार्थ सहज पद्धतीने आपण बनवू शकतो. ठीक आहे. नंतर सगळ्यात महत्वाचं की जिथं प्रवासामध्ये तिला झोपण्याचे तिचे हाल होऊ नये म्हणून आम्ही एक मोठा बेड मागवलेला आहे की जेणेकरून आमची जी गाडी आहे थार रॉक्स, त्याच्यामध्ये ती मागे आनंदाने कम्फर्टेबलपणे एवढा लांबचा प्रवास ती करू शकणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मेडिकल. आम्ही तिच्या ट्रिपच्या 2 दिवस अगोदरच डॉक्टरांना जाऊन तिचा कन्सल्ट करून आलेलो आहोत. तिला ज्या गोळ्या औषधं लागणार आहोत, तापाचं, सर्दीचं, जे ऑक्सिजनचे लेवल मेंटेन करण्यासाठी जे कुठले खाद्यपदार्थ आपण ती खाऊ शकते, हे सगळीची आम्ही अगोदरच चौकशी करून ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याची तयारी केलेलीच आहे. सगळ्यात महत्वाचं बॅग ही मी स्पेशली माझ्या 2 वर्षाच्या मुलीसाठी मी बॅग रेडी ठेवलेली आहे की जे कुठले तिची उपयुक्त गोष्ट आहे की मला ती लगेच हाताळता यावं, ते बॅगेमध्ये सेपरेट मी भरून ठेवलेलं आहे. त्याच्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं गरम कपड्याची मी काय केलेलं आहे, आमच्या चौघांचीही एक वेगळी सुटकेसच तयार केलेली आहे. ते तुम्हाला जसं आम्ही प्रवास सुरू करू तसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आम्ही आयडिया देऊन ठेवू. तर गरम कपड्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं दोन्ही मुलींचे आमचे सगळ्यात महत्वाचं बॉडी वॉर्मर, जे आम्ही घेतलेलं आहे डिकॅथलॉन मधलं, आणि काय काय मागवलेलं आहे अमेझॉन वरनं, काय काय आहे आम्ही एक शॉप मधलं मागवलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे जे बॉडी वॉर्मर, ते आम्ही डिकॅथलॉन मधनं घेतलेलं आहे. नंतरून आपण कल्पना असेल की वेगळ्या लेअर मध्ये आपण मुलींना आम्ही तयार करणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॉडी वॉर्मर, नंतर एक आम्ही स्लीवलेस स्वेटर घेतलेलं आहे, नंतर फुल स्वेटर मी कॅरी केलेलं आहे. आणि ह्या प्रवासामध्ये तिचे जे आम्ही कपडे विकत घेतलेले आहे ते अशा पद्धतीने घेतलेले आहे की ते तिला कम्फर्टेबल बरोबर जरा थोडंसं वॉर्मनेस पण देईल, की जेणेकरून जास्त कपडे घालून ती अनकम्फर्टेबल होता कामा नये. टोपीमध्ये आम्हाला माहित असतात की मुलं डायरेक्ट काढत नाही, तर मी सरळ आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची माकड टोपी असते ज्या सगळ्यांना कल्पना असेल, मी सरळ ते घेतलेली आहे की जेणेकरून तिच्या नाकाला, मानेला आणि कुठलाही असा वारा लागून तिला तो तिने त्रास होऊ नये. अशा पद्धतीने मी ही तिची छोटीशी तयारी केलेली आहे. त्याच्याबरोबरच खूप साऱ्या प्रकारचे सॉक्सेस, नंतर शूज हे आम्ही तिचे कॅरी केलेले आहे की जेणेकरून तिला आणि माझ्या 2 नंबर मोठ्या मुलीला पण त्रास होऊ नये. ही अशी आमची तयारी केलेलीच आहे. सामान बरचसं आहे, सगळं दाखवणं इम्पॉसिबल आहे, पण जसं जसं आमचा प्रवास सुरू होईल त्याच्या पद्धतीने तुम्हाला आम्ही सगळे आयडिया देऊ की आम्ही काय काय सामानाची तयारी केलेली आहे, कशी दिलेली आहे. तेवढंच की काय, प्रवासामध्ये हा आमचा पहिले ट्रिप आमचे झालेले आहे, पण हा आमचा 10 ते 12 दिवसाचा लडाखचा प्रवास आहे. हा थोडासा मोठा असल्यामुळे आम्ही जरा प्रायोरिटीज आमच्या मुलींना दिलेल्या आहे, त्याच्यामुळे हा एवढा सामानांचा जरा जास्तच झालेला आहे, जरा असं आम्हाला असं वाटत आहे. बट ते गरजेचं आहे. कसं होतं, अचानक काळजी बेटर, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, असं आमच्या दोघांना वाटत आहे की जेणेकरून ते दोघींचाही प्रवास सुखमय, काही कुठला त्रासदायक होता कामा नये, अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. तर जसं बाकीच्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत जाईल. थँक्यू.